नमस्कार. कधी विचार केलाय का की महाराष्ट्रातल्या नद्या पश्चिमेकडे वाहतील की पूर्वेकडे हे नक्की कशामुळे ठरतं? याचं उत्तर ना आपल्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दडलेलं आहे. चला तर मग आज आपण महाराष्ट्राच्या एकदम उत्तरेच्या सीमेपासून ते थेट दक्षिणेपर्यंत एक मस्त भौगोलिक सफर करणार आहोत आणि या नद्यांच्या प्रवाहामागचं रहस्य सोपं करून समजावून घेणार आहोत. तर तोच महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचा प्रवाह नक्की कशामुळे ठरतो? काही नद्या पटकन पश्चिमेकडे जाऊन अरबी समुद्राला मिळतात, तर बहुतेक नद्या पूर्वेकडे इतका लांबचा प्रवास करून बंगालच्या उपसागराकडे का जातात? यामागे एक खूप महत्त्वाचं भौगोलिक कारण आहे. चला तेच आपण शोधूया. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका शब्दात दडलंय: जलविभाजक. हो, ही एक अशी नैसर्गिक रचना आहे जी आपल्या संपूर्ण राज्याच्या पाण्याच्या प्रवाहावर जणू काही नियंत्रणच ठेवते. आता जलविभाजक म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एक उंच पर्वतरांग आहे. ती पावसाच्या पाण्याला दोन वेगवेगळ्या दिशांना विभागते. म्हणजे त्या रांगेच्या एका उतारावर पडलेलं पाणी एका नदीच्या खोऱ्यात जातं आणि दुसऱ्या उतारावरचं पाणी दुसऱ्याच नदीच्या खोऱ्यात जातं. हे बघा, हे चित्र पाहिलं की ही संकल्पना एकदम स्पष्ट होते. डोंगरावर पडलेला पाऊस दोन्ही बाजूंना कसा विभागला जातो आणि दोन वेगवेगळ्या नद्यांमध्ये जाऊन मिळतो हे दिसतंय. आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग हाच तो मुख्य सगळ्यात मोठा जलविभाजक आहे, जो पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांची विभागणी करतो. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष नकाशावर उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करूया आणि महाराष्ट्रातले मुख्य जलविभाजक कोणते आहेत आणि त्यांच्यामुळे कोणती नदीखोरी तयार झाली आहेत ते पाहूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात होतीये राज्याच्या अगदी उत्तरेकडच्या सीमेवरून, जिथे सातपुडा पर्वतरांग उभी आहे. ही सातपुडा पर्वतरांग म्हणजे महाराष्ट्राची नैसर्गिक उत्तर सीमाच आहे आणि हीच रांग नर्मदा आणि तापी या दोन मोठ्या नद्यांमध्ये जलविभाजकाचं काम करते. म्हणजे काय तर त्यांच्या प्रवाहाची दिशा ठरवते. म्हणजे बघा, सातपुडा रांगेच्या उत्तरेला नर्मदा नदीचं खोरं आहे आणि दक्षिणेला आहे तापी नदीचं खोरं. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत, म्हणजेच त्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. आता आपण सातपुड्याच्या थोडं दक्षिणेला येऊया. आपला पुढचा थांबा आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. ही डोंगर रांग काय करते तर उत्तरेकडच्या तापी नदीच्या खोऱ्याला दक्षिणेकडच्या विशाल अशा गोदावरी नदीच्या खोऱ्यापासून वेगळं करते. आणि खरं तर इथेच महाराष्ट्राच्या जलप्रणालीमध्ये एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होतो. आणि हा बदल खूपच इंटरेस्टिंग आहे. या रांगेच्या उत्तरेला असलेली तापी नदी पश्चिमेकडे वाहते, पण दक्षिणेला असलेली गोदावरी नदी मात्र पूर्वेकडे थेट बंगालच्या उपसागराच्या दिशेने आपला प्रवास सुरू करते. म्हणजे इथेच पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांची फाळणी होते. बरं, आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा आपल्याला मध्य महाराष्ट्रात घेऊन जातोय, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेकडे. ही डोंगर रांग महाराष्ट्राच्या साधारणपणे मध्यातून जाते आणि गोदावरी व भीमा या दोन मोठ्या पूर्ववाहिनी नद्यांना वेगळं करते. या रांगेच्या उत्तरेला गोदावरीचं खोरं तर दक्षिणेला भीमा नदीचं खोरं लागतं. थोडक्यात सांगायचं तर ही रांग गोदावरी आणि भीमा या दोन मोठ्या नद्यांची खोरी वेगळी करते आणि हो, या दोन्ही नद्या पूर्वेकडेच वाहत जातात. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. महाराष्ट्राच्या पठारावरचा दक्षिणेकडचा भाग, जिथे शंभू महादेव डोंगर रांग आहे. ही डोंगर रांग म्हणजे महाराष्ट्राच्या पठारावरची सगळ्यात दक्षिणेकडची प्रमुख जलविभाजक रांग. ही रांग दक्षिण महाराष्ट्राच्या दोन जीवनवाहिन्या म्हणजेच भीमा आणि कृष्णा नद्यांना वेगळं करते. या रांगेच्या उत्तरेला भीमा नदीचं खोरं तर दक्षिणेला आहे कृष्णा नदीचं खोरं. आणि भीमा नदीप्रमाणेच कृष्णा नदीसुद्धा आपला लांबचा प्रवास पूर्वेकडे बंगालच्या उपसागराच्या दिशेनेच करते. तर आतापर्यंत आपण चारही प्रमुख जलविभाजक पाहिलेत. आता या संपूर्ण प्रणालीला एकदा एकत्रितपणे पाहूया. म्हणजे महाराष्ट्राच्या जलप्रवाहाचं एक अगदी स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. या एकाच आकृतीमध्ये आपला संपूर्ण प्रवास सारांश रूपात दिसतोय. बघा, उत्तरेच्या सातपुडा रांगेपासून ते थेट दक्षिणेच्या शंभू महादेव रांगेपर्यंत ह्या चारही पर्वतरांगांनी मिळून महाराष्ट्राच्या पठारावर एक किती सुव्यवस्थित जलप्रणाली तयार केली आहे, जी आपल्या राज्याच्या शेतीला आणि पर्यावरणाला आकार देते. तर आपण जो प्रवास केला ना, त्याचा हा आहे एकदम सोपा सारांश. या तक्त्याकडे एकदा नजर टाकूया. बघा, सगळ्यात वर सातपुडा, जो नर्मदा आणि तापीला वेगळं करतो. मग खाली सातमाळा अजिंठा, जो तापी आणि गोदावरीला विभागून टाकतो.
त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी आणि भीमेच्या मध्ये, आणि सगळ्यात शेवटी शंभू महादेव, जो भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्ये उभा आहे. किती सोपी आणि एकदम सरळ रचना आहे बघा ही. लक्षात ठेवायला अगदीच सोपी. पण ह्या डोंगर रांगा आणि नद्या म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत. त्यांचं महत्त्व भूगोलाच्या खूप खूप पलीकडचं आहे. हे जलविभाजक फक्त भौगोलिक रचना नाहीत, तर ते महाराष्ट्राची संस्कृती, इथली शेती आणि आपला इतिहास घडवणारे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये जी सुपीक मैदानं तयार झाली आणि त्यावर जी मानवी वस्ती विकसित झाली, हा सगळा याच जलविभाजक प्रणालीचा तर परिणाम आहे. तर जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या पर्वतरांगा आणि नद्यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती नक्की कशी घडवली असेल? या भौगोलिक रचनेचा इथल्या राजकारणावर, समाजकारणावर आणि लोकांच्या जगण्यावर काय परिणाम झाला असेल? नक्की विचार करा.